नमस्कार विद्यार्थ्यांनो, चला तर आज आपण पदावलीचे उदाहरण कसे सोडवायचे ते पाहूयात। या ठिकाणी एक पदावली आहे 4 गुणिले 5 अधिक 9 भागिले 3 वजा कंसामध्ये 3 अधिक 2। पदावली सोडवताना क्रम लक्षात ठेवायचा आहे। सर्वात प्रथम कंसातील क्रिया पूर्ण करावी, त्यानंतर भागाकार, गुणाकार, बेरीज, वजाबाकी या क्रमाने क्रिया कराव्यात। चला तर ही पदावली आपण सोडवूयात। सर्वात अगोदर कंसातील क्रिया पूर्ण होईल, मग त्यासाठी काय करायचे, बाकीची संख्या व चिन्ह आपण जशीच्या तशी खाली लिहून घेऊयात। 4 गुणिले 5 अधिक 9 भागिले 3 वजा, आता या ठिकाणी कंसातील क्रिया पूर्ण करून जे उत्तर येईल ते या ठिकाणी लिहायचे। 3 अधिक 2 किती होतील, 5। मग आता आपण कंस सोडवलेला आहे, कंसातील क्रिया पूर्ण केली। आता कंसानंतर आपल्याला करायची आहे क्रमाने भागाकाराची क्रिया। मग भागाकार कोणत्या दोन संख्यामध्ये आहे, 9 आणि 3 या दोन संख्यामध्ये। पुन्हा एकदा आपण उरलेले संख्या व चिन्हे खाली लिहून घेऊ। 4 गुणिले 5 या अधिकचं चिन्ह अधिक, त्यानंतर आता 9 भागिले 3, 9ला जर 3 ने भाग दिला 9 या संख्येला तर भागाकार किती येईल, 3, 3 त्रिक 9। मग ते इथे आपण उत्तर लिहिलं। पुढचे वजा चिन्ह जसेच्या तसे व 5। भागाकाराची क्रिया केली। आता त्यानंतर आपल्याला करायचा आहे गुणाकार। गुणाकार कोणत्या दोन संख्यामध्ये आहे, 4 आणि 5। क्रमाने क्रिया आपण करत चाललेलो आहोत। कंस सोडवला, त्यानंतर भागाकाराची क्रिया केली, आता गुणाकाराची क्रिया। 4 आणि 5 यांचा गुणाकार किती येईल, 4 पंचे 20 अधिक चिन्ह जसेच्या तसे 3 वजा 5। आता इथे गुणाकार झाला, आता बेरजेची क्रिया करायची। 20 अधिक 3, 20 अधिक 3 किती होतील, 23 वजा चिन्ह जसे तसे आणि 5। 23 मधून 5 गेले, 23 मधून 5 गेले, उत्तर किती येईल, 18। अशा पद्धतीने पदावली आपल्याला सोडवायची आहे।